कुपवाडची 253 कोटींची भुयारी गटार योजना रखडली. ठेकेदार कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील कुपवाड येथील बहुचर्चित 253 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना प्रशासकीय अनास्था आणि ठेकेदार कंपनीच्या संत कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 2 वर्षांची मुदत संपूनही केवळ 50 ते 55% काम पूर्ण झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या प्रकरणी संबंधित दोषी कंपनीला काळ्या यादीत टाकून महापालिकेचे झालेले नुकसान वसूल करावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली असून कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा श्रीमती आरती रवींद्र वळवडे यांनी दिला आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा या योजनेचे काम सुरू झाले तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे बजावले होते की योजनेसाठी सध्या कोणताही ठोस निधी उपलब्ध नाही. आधी निधीची तरतूद करावी आणि मगच कामाला सुरुवात करावी अशा सूचना असतानाही प्रशासनाने घाईगडबडीत ही योजना सुरू केली. गुजरातच्या एका कंपनीला या कामाचं टेंडर देण्यात आलं होतं. या योजनेसाठी 2 वर्षांची मुदत देण्यात आली होती आणि ती संपल्यानंतर आयुक्तांनी पुन्हा 4 महिन्यांची वाढीव मुदत दिली. मात्र आज अखेर या योजनेचे काम जेमतेम 50 ते 55% एवढेच पूर्ण झाले आहे. सांगली आणि मिरज येथील भुयारी गटार योजना आधीच रखडलेल्या असताना आता कुपवाडची अवस्था तशीच झाल्याने सरकारी पैसा, जनतेचा कर वाया जात असल्याचा आरोप होतो आहे. पुढील 7 दिवसात महापालिकेने यावर ठोस कारवाई न केल्यास हे प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याचा निर्धार रवींद्र वळवडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे कुपवाडवासियांचे लक्ष लागून राहिलं आहे. आज सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कुपवाड भुयारी गटार योजनेचं जे काम सुरू होतं त्या कामाच्या संदर्भात आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. 2 वर्षापूर्वी ज्यावेळी काम सुरू झाले होते त्यावेळी नगरसेविका आरती रवींद्र वळवडे यांनी, माझी पत्नी आणि आम्ही या योजनेसाठी बाबा महापालिकेकडे फंड नाही, एका अधिकाऱ्याने स्पष्ट लिहिलं होतं की बाबा पहिला तरतूद करा आणि मग ती योजना सुरू करा. असं असताना सुद्धा प्रशासनाने त्यावेळी घाईगडबडीत ही योजना चालू केली. या योजनेसाठी गुजरातच्या एका कंपनीला ही एजन्सी नेमणूक केली गेली. यामध्ये 2 वर्षाची मुदत होती. 253 कोटीची योजना होती. त्यामध्ये 2 वर्षाची मुदत होती. 2 वर्षाच्या मुदतीमध्ये ही योजना पूर्ण करायची होती. बरोबर आता 2 वर्ष होऊन गेले. त्यानंतर 4 महिन्याची मुदतवाढ आयुक्तांनी दिली, तीसुद्धा मुदतवाढ संपली. पण आज अखेर योजना 50 ते 55%च अस्तित्वात आहे. म्हणजे जे पूर्वी सांगलीची भुयारी गटार योजना, मिरजेची भुयारी गटार योजना ज्या रखडत पडल्या, नागरिकांचे पैसे हे वाया घालवा लागले. वरनं पैसे येतात म्हणून अर्धवट योजना करायची आणि अर्धवट सोडून द्यायची आणि नागरिकांना त्रास द्यायचा, रस्ते गटार हे सगळं उकरून ठेवायची. या सगळ्या गोष्टीमध्ये आत्तासुद्धा ही कुपवाडची योजना अशीच अस्तित्वात आली. उद्या 31 तारखेला या योजनेची जी काय बँक गॅरंटी होती 4,72,00,000 याची मुदतसुद्धा संपलेली आहे. आज आम्ही अशी मागणी केलेली आहे की ही जी एजन्सी आहे त्या एजन्सीला बँक गॅरंटी जप्त करा आणि त्यांच्या टर्म्स कंडिशनमध्ये, म्हणजे त्यांनी जी आपल्या महानगरपालिकेला जी काय करारपत्र झाले त्यामध्ये नमूद आहे जर ही वेळेत योजना पूर्ण झाली नाही तर महानगरपालिका केव्हाही त्यांना दंड आकारू शकते, त्याची एजन्सी रद्द करू शकते आणि त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू शकते. या करारपत्राच्या आधारे आम्ही मागणी केलेली आहे की या कंपनीला ब्लॅकलिस्ट करा आणि जो काही आजपर्यंत खर्च झाला आहे तो या योजनेचा खर्च, नागरिकांचा खर्च या कंपनीकडून वसूल करावा. जर का महापालिकेने, प्रशासनाने यात लक्ष घालून हे काम केलं नाही तर न्यायालयाचा आम्ही हा विषय उच्च न्यायालयात घेऊन जाऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुपवाड.